मित्रांनो, आज मेकअप ऑर्डर साठी आपल्याला जायचं होतं पनवेलला. चला बघूयात निघायच्या आधी काय काय तयारी करायला लागते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली व्हॅनिटी ओपन केली आणि ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर क्लीन करायला घेतले. कारण जसं की तुम्हाला माहिती, काल आपण 2 मेकअप केले होते, एक विरारला एक आणि एक अंधेरीला. आणि या 2 मेकअप नंतर मी जाम थकलो होतो, त्याच्यामुळे मी ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर क्लीन नव्हते केले. आणि प्रत्येक ऑर्डरच्या आधी म्हणजेच मेकअपच्या आधी पूर्ण व्हॅनिटी क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं. व्हॅनिटी क्लिनिंग झाल्यानंतर आम्ही दोघांनी पण आंघोळ्या केल्या आणि फ्रेश झालो. नाश्त्यामध्ये आईने पोहे आणि चाय बनवला होता, ते फटाफट खाऊन घेतलं. आणि आज आम्हाला भरपूर असा टाइम होता, त्याच्यामुळे दीच्या दिमागामध्ये एक आयडिया आली. ती बोलली, चल आपण गेट रेडी विथ अस ची रील बनवूया. आणि खूप मज्जा मस्करी करत करत आम्ही लोकांनी ही रील शूट केली. मित्रांनो, गेट रेडी विथ अस ची आमची ही पहिली रील असणार आहे, जी मी युट्यूबला लवकरच पोस्ट करेल. पण आम्ही लोकांनी ही रील इन्स्टाला ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. आम्ही दोघे बहीण भाऊ या अकाउंटला, तुम्ही नक्की जाऊन बघा, जाम भारी झालेली आहे. इकडे रील शूट करत करत दीचा मेकअप पण करायचा होता. तिला आयलाइनर लावता येत नाही, आणखी एवढी मोठी झालेली तरी पण तिला हेल्प करायलाच लागते. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघे पण रेडी झालेलो. आजच्या मेकअप ऑर्डर साठी आम्ही लोकांनी खूप मस्त असे आउटफिट चूज केले होते, कारण आजचं लोकेशन जाम भारी होतं. खूप मोठा असा रिसॉर्ट होता, त्याचा फुल ब्लॉग लवकरच येणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आम्ही लोकांनी परफ्यूम मारला, जे आम्हाला पीआर पॅकेज मध्ये मिळाला होता. आता इकडे तिची शॉक झाली, कारण तिच्या ज्वेलरीवर परफ्यूम पडला होता. कारण ज्वेलरीवर परफ्यूम पडल्यावर ती खराब होण्याचे चान्सेस असतात. नंतर मी कॅब बुक केली आणि 5 मिनिटांमध्ये आपली कॅब पण खाली आली होती. आजसाठी एवढंच. उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये आपण डायरेक्ट पनवेल मध्येच भेटूयात, चालेल ना?